नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहायला सुरू केलं आहे श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. आज विधानसभेमध्ये श्री विनोदजी तावडे यांनी सांगितलेले 24,000 शिक्षक भरतीबद्दल ॲनालिसिस मी आज तुमच्यासमोर ठेवतो आहे. त्याशिवाय मराठा समाजाला या 24,000 शिक्षक भरती जेव्हा डिसेंबरमध्ये होईल तेव्हा 16% आरक्षण मिळेल. सो ही पूर्ण बातमी डिटेलमध्ये ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या संदर्भातले त्याचबरोबर स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंटरव्ह्यू स्किल्स आणि पवित्र पोर्टल याच्याबद्दलचे लेटेस्ट व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन क्लिक करा, कारण व्हिडिओ तुम्हाला इन्स्टंट मिळण्यासाठी. थँक्यू. पहा हा व्हिडिओ. नमस्कार, आपण पाहत आहात श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. काल मराठा समाजाला म्हणजेच 29 नोव्हेंबरला मराठा समाजाला 16% आरक्षण विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. लवकरच ते राज्यपालांची साईन होऊन पुढं जाईल आणि विधानसभेचं आजचे जे सत्र चालू आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. आता सध्या शिक्षक भरती हा प्रश्न ऐरणीवर आहे आणि तुम्ही जर सरकारचा जर प्रोग्राम बघितला तर सरकार अतिशय ऑर्गनाइज्ड पद्धतीने पण एक डेडलाईन ठेवून काम करते. मराठा आरक्षणाचा विषय ज्या पद्धतीने त्यांनी हाताळा, त्यांच्या या कार्यशैलीवरून किंवा समृद्धी महामार्गाचं काम आहे किंवा वेगवेगळी जी कामं आहेत त्या कामाच्या गतीकडे जर पाहिलं माझ्या मित्रांनो व विद्यार्थी सहकाऱ्यांनो, तर तुमच्या असं लक्षात येईल किंवा आपल्या सर्वांच्याच असं लक्षात येईल की हे सरकार यांना अतिशय जाणीव झाली आहे की आपल्या हातात फार कमी वेळ आहे आणि बरीचशी कामं करायची आहेत. त्यामुळं खूप सारे निर्णय पटापट होत आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते आणि विशेष म्हणजे त्या सरकार होमवर्क करून काम करतं आहे. याबद्दल खरंच अभिनंदनीय काम आहे. पण मग आता जे पवित्र पोर्टल संदर्भातल्या ज्या काही बातम्या आल्या त्या पवित्र पोर्टल संदर्भात परवा एक बातमी आली की 1977चा जो कायदा आहे, ज्या कायद्याने खाजगी संस्था चालकांना मुलाखत घेण्याचा किंवा भरती करण्याचा अधिकार दिला जातो, ती जी भरती आहे तो जो कायदा आहे तर तोच फिरवण्याचा सरकारचा विचार आहे. आता तसं पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन जवळपास संपत येत आहे. त्याच्यामुळं हे सरकार तो कायदा कसा रद्द करणार हा एक प्रश्न आहे. पण जर सरकारला जर हे करायचं असेल तर सरकार अध्यादेश किंवा आणखी कुठल्या तरी एखाद्या प्रकारातून असं करू शकेल, काही लीगल बाबींचा विचार करून. कारण आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली सरकारची तर साधारणतः जानेवारी ते फेब याच्यामध्ये कुठंतरी लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि ती जेव्हा रिलीज होईल म्हणजे मे किंवा जून, तेव्हा बऱ्याच अंशी परिस्थिती बदललेली असेल, केंद्रातलं सत्ताकारण आहे वगैरे, आणि परत ऑगस्टमध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या आत बाहेर कुठंतरी नव्याने महाराष्ट्र सरकारची आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळं सरकारकडे वेळ अतिशय कमी आहे, रात्र कमी आणि सोंगे फार म्हणल्यासारखी सध्या परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा आज तारांकित प्रश्न जेव्हा विचारला गेला श्री आशिष शेलार यांनी, तेव्हा प्रश्न असा विचारला गेला की मराठा आरक्षण आता लागू झालं आहे, सरकार कॉन्फिडन्समध्ये, सरकारने आणखी तरी असं कुठंही एखादं साईन शो नाही केलं की मराठा आरक्षणाला कुठं काही अडथळा येईल. ह्याने आता सगळ्यांनी असं म्हणजे कॉन्फिडन्समध्ये, कारण काम अतिशय लिगली व्यवस्थित केले. त्याच्याबद्दल मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी त्याबरोबर सर्व पक्षांचेही अभिनंदन केले. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता विषय हा आला की जर 24,000 शिक्षकांची भरती या महिन्याच्या आत बाहेर होणार आहे तर त्या 24,000 शिक्षक भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू होणार का? आणि ऑफकोर्स आपल्या शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही गोष्ट रेकॉर्डवर आहे. काही कॉपीराईटच्या विषयामुळं मी तो रेकॉर्ड माझ्या चॅनलवर घेत नाही, पण तुम्ही बाकीच्यांचे व्हिडिओ जर पाहिले एखाद्या न्यूजच्या विधानसभेच्या कामकाजाचे, विधानसभा कामकाज किंवा एखाद्या मोठ्या न्यूज चॅनलचं, तरी तुम्हाला त्यातून कळेल की श्री विनोदजी तावडे यांनी आज स्पष्टपणे सांगितलं की
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी होणारी शिक्षकांची भरती आहे, जे 24,000 शिक्षकांची एकूण संख्या आहे असं ते म्हणतात, ती डिसेंबरमध्ये जवळपास होईल याला काही. आणि आता सरकारच्या शब्दांवर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण एखादी गोष्ट होईल तर ते डिसेंबर जानेवारीच्या आतबाहेर कुठंतरी होईल, नाहीतर ती होणारच नाही परत 2-3 महिने, कारण लोकसभेची आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळं शिक्षक या पदासाठी, या 24,000 पदांवर जे काही माझे सहकारी शिक्षक, भावी शिक्षक मित्र आहेत, त्यांनी याच्यासाठी थोडंसं कामाला लागण्याची गरज आहे, कारण प्रोसेस बहुधा फटाफट होईल. 1-2 गोष्टी आहेत, एकतर होईल नाही तर थांबेल आचारसंहितेमुळं. त्याच्यामुळं आपण सकारात्मक राहूया, कारण ज्या वेगाने त्यांनी या मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी या अधिवेशन काळात पुढं आणला, ATR मांडला, अहवाल आणला, विधानसभेत पास केला, विधान परिषदेत पास केला, राज्यपालांकडे नेलं, वकिलांची फौज तयार ठेवली, म्हणजे ही जी गती आहे सरकारची ती फार आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण सर्व जे भावी शिक्षक होणारे जे आहेत, तरुण आहेत, आपण सगळ्यांनी रेडी राहायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कधीही होऊ शकते. आणि कधीतरी मला असं वाटतं की 1977चा जो कायदा आहे, ज्या कायद्यातून संस्था चालकांचे अधिकार काढले जाणार आहेत, समजा तो ह्या गडबडीत राहिला तरी काम तरी कुणाचं ना कुणाचं होणारच आहे, कारण 24,000 शिक्षकांच्या भरती होणार आहेत म्हणजे काम तरी होणार आहे. या 24,000मध्ये जर मराठा बांधवांसाठी माझ्या खास ही चांगली बातमी आहे असं म्हणेन मी. जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी या 24,000तून जर तुम्ही 16% काढलं तर 3,800च्या आसपास कुठेतरी हा नंबर जाईल. म्हणजे मराठा समाजासाठी, मराठा समाजातील भावी शिक्षकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की 3,800 पदं, ही शिक्षकांची पदं ही मराठा समाजाला आपसूक जातील. पण आणखी सरकारकडून या गोष्टींची क्लॅरिटी आलेली नाही की ते सर्टिफिकेट्स कशा देणार आहेत मराठा समाजाला, त्याची कास्ट व्हॅलिडिटी परत करणार का, किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तयारीत राहायला हवं, आपली फाईल रेडी ठेवायला हवी आणि सकारात्मक राहायला हवं. या सगळ्या ओव्हरऑल याच्यातून आज विधानसभेत सुद्धा आपल्याला परत हीच गोष्ट ऐकायला मिळते की 24,000 शिक्षकांची भरती होईल, डिसेंबरपर्यंत त्यांची कार्यवाही करण्याची मानसिकता आहे. आणि मराठा समाजाला 16% आरक्षण आहे, ते त्यात लागू असेल जर कुठलीही कायदेशीर अडचण नाही आली तर बहुधा कुठली अडचण नाही येणार. आणि ही वेळ अशी आहे की मराठा समाजासाठी जर कोणी कोर्टात गेलं की यांना आरक्षण येऊ नये म्हणून, तर बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन होतील. त्याच्यामुळं कालचं जर तुम्ही विधानसभेतलं जर वातावरण पाहिलं तर कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना या आरक्षणाला विरोध करायच्या मानसिकतेत नाही. इवन आवश्यकताही वाटत नाही, कारण स्पेशल सेपरेट क्लास केला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की काय अडचणी येईल आणि फटाफट ही कामं होतील. शिवाय माझ्या सर्व भावी शिक्षक मित्रांना किंवा जे काही ॲस्पिरंट्स आहेत त्यांना एक गोष्ट आणखी सांगायची की इतर सभेमध्ये, प्रचार सभेमध्ये किंवा कॉर्नरमध्ये किंवा एखाद्या मीटिंगमध्ये शिक्षक भरती होईल हे सांगणं आणि विधानसभेमध्ये शिक्षक भरती होईल हे सांगणं, ह्याच्यात फार मोठा फरक आहे. कारण विधानसभेतलं कामकाज हे रेकॉर्डवर जात असतं आणि त्या सचिवांकडे त्याचं रेकॉर्ड जात असतं. त्याच्यामुळे विनोदजी तावडे जेव्हा विधानसभेत स्पष्टपणे म्हणतात की मराठा समाजाचं आरक्षण आहे ते लागू असेल ह्या भरतीला आणि डिसेंबरपर्यंत ही 24,000 शिक्षकांची भरती होईल, तर निश्चितपणे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. शिवाय आता आपल्याला तयारीला लागायचं